आता या तेलावरून ती म्हातारी घसरून पडली की म्हातारीचं कंबरड मोडणार. मग ती पुढे व्रतच काय, दुसरं काहीच करू शकणार नाही. बाळराजन, अजून एका पांगुळ गाड्याची व्यवस्था कर रे बाबा. श्रावण बाळ तो माझा. आई, आता यावर काही बोलू नकोस हा. एवढं तर मी करूच शकतो तुझ्यासाठी. यावरून चालू शकतेस ना. आई, आई, बास झालं ना आता. 10 कळशा वाहून झाल्यात तुझ्या. आता उरलेलं व्रत उद्या पूर्ण कर ना. अरे हे असं मध्येच थांबवता येत नाही. असू दे, देव माझी परीक्षा बघतोय बहुतेक. मला त्याच्या परीक्षेला सामोरं जायलाच हवं. अरे अधिक मास म्हणे, अधिक मास अधिक त्रास. मला होतोय त्रास, कळलं ना तुला. काय त्याचं राजन मध्ये पडला म्हणून. एक तर म्हातारी ना अशी आडवी पडली असती ना डायरेक्ट बेडवर, उठलीच नसती. अरे आज काय बघतेय मी, घरातल्या सगळ्या म्हाताऱ्यांना असं अचानक हत्तीचं बळ कुठून यायला लागलेलं आहे. नाही एवढं खाचखळग्यातनं जाते, कळशा उचलते, पण हार नाही मानलीये. व्रत चालू ठेवलेलं आहे तिने. असून एक ती हटत नाही आणि दुसरा तू. तुझा पण प्रयत्न चाललाय ना स्वतःच्या हातावर पायावर असा उभं राहण्याचा प्रयत्न. तुला काय वाटतं, असं वाटतंय का की हे सगळं वहिनीच्या व्रताचे परिणाम आहेत म्हणून तू काही पुन्हा असं स्वतःच्या पायावर उभा वगैरे राहणार नाहीयेस? कारण तुझी जी काही अवस्था आहे ना ती मी केलेली, ती कधीही बरं न होण्यासाठी केलेली आहे, कळलं? आणि जर का समजा तू यातना बरा झालास तर शब्द आहे माझा, तोंडाला काळं फासून फिरेन मी. काय असं होणार नाही, कळलं? मोजत बस. 40, 41. चहा घे, बंड्याने बनवलाय. नको मला. अरे चहाला नाही म्हणायचं नसतं, चहाला राग येतो. बंड्याने बनवलाय, घे. बकवास चहा बनवलाय आज बंड्याने. ए नको पिऊस तू, ऐक. हो चांगलाच आहे की. मला नाही आवडला. असं का बोलताय सर, खरंच चांगलाच आहे. बंड चांगलाच करतो चहा. नक्की? होय. म्हणजे थोडक्यात मला चहा आवडला नाही याचा अर्थ बंड्याचा चहा चांगला नाही असं नाही होत ना. सिमिलरली तुझं स्वप्न त्यांच्यापर्यंत पोचलं नाही याचा अर्थ तुझं स्वप्न चुकीचं आहे किंवा ते पूर्णच होणार नाही असंही नाही. आजची ही कॉम्पिटिशन तू जिंकू नाही शकलीस, पण पुढे आयुष्यात तुला अशा अनेक अपॉर्च्युनिटीज मिळणार तेव्हा जिंकशीलच ना. सर मी स्पर्धा जिंकलो नाही याचं मला वाईट वाटलेलंच नाही. मी माझी एवढी महत्त्वाची गोष्ट त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी त्याची दखल का घेतली नाही ह्याचं मला वाईट वाटतंय. किती महत्त्वाचा विषय आहे हो. अन्न वस्त्र निवाऱ्यासंग शिक्षण ही बी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि त्या गरीब पोरांना ते मोफत मिळालंच पाहिजे. त्यांची नाही परिस्थिती तशी. खऱ्या सगळ्यात त्यांना त्यांचा प्रॉफिट बघायचा होता. त्यांच्या लेखी ते करेक्ट पण आहे, प्रॉफिट बघणं. बिझनेस रन करायचा आहे शेवटी त्यांना. म्हणून तुझं स्वप्न चुकीचं आहे असं नाही. उद्या ह्या ना त्या मार्गाने तुझं स्वप्न नक्की पूर्ण होणार. तर ते होईलच हो खरं.
मॉम ते बघ ना ऋषी कमळी बघ कसे. यु नो वॉट, मला ना ऋषीसाठीच वाईट वाटतं. त्याची काही चूक नसताना या सगळ्यात फसतोय तो. आणि ही लुजर कमळी इतकी लुजर आहे, हरली आहे, तरी त्याच्यावर चान्स मारते. त्याला हे सगळं कळतच नाही. प्रॉब्लेमच तो आहे. अशा लुजर मुलीशी फ्रेंडशिप करावी लागते. नो वॉट, मला ना असं वाटतं ही काहीतरी ब्लॅक मॅजिक टाईप काहीतरी करते. अगं गप ग, ब्लॅक मॅजिक असं काहीही नसतं, कळलं? अगं आय एम नॉट सेइंग एक्झॅक्टली ब्लॅक मॅजिक, बट इमोशनल मेलोड्रामा तसं काहीतरी करते ही. म्हणून बघ ना, ऋषी बरोबर सगळं तिचं ऐकतो, तिच्या मागे पुढे करतो. आधी होता का असा नाही, पण हिच्यामुळे होतोय कारण की ती मॅनिप्युलेट करते, गोड गोड बोलते आणि तसं लोकांना मॅनिप्युलेट करून टाकते. ही तशीच आहे. तिची मॉम आहे ना मॉम, तिच्या मॉमने तिच्या डॅडबद्दल तिला काही सांगितलंच नाही आहे. त्यामुळे तू एक गोष्ट पाहिली आहे का, ती फक्त तिच्या मॉमचंच नाव लावते. तिच्या डॅडचं नाव कुठे आहे, काय कुठे माहिती आहे. मला तर वाटतं ना तिचं इंटेन्शन एज्युकेशन नाहीच आहे, काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे ऋषीला मॅनिप्युलेट करते. अगं पण ती कमळी ना खूप हुशार आहे, ती अभ्यास तरी करते. इतक्या दिवस ऋषी होता ना म्हणून चांगले मार्क्स मिळत होते. आता बघ मिळतात की नाही. तिने ऋषीला मॅनिप्युलेट केलं, ऋषीने मार्क्स मॅनिप्युलेट केले. आणि का तू हे जे आत्ता ऋषीबद्दल बोलतेस ना, तसं काहीही नाहीये. ऋषी मार्क्स मॅनिप्युलेट करूच शकत नाही, कळलं? आंटी, आधी मला पण असंच वाटायचं आणि आधी ऋष तसा नव्हता. तो नाही करायचा हे सगळं. पण कमळी आल्यापासून तो असं करतोय कारण की तिने त्याच्यावर मॅजिक केली. तुम्हाला बिलीव्ह नाही होते? नाही होते बिलीव्ह? ओके ठीक आहे, रिझल्टच्या दिवशी या तुम्ही, तेव्हा बघा कमळी पास होते की नाही ते तुम्ही बघाच. आणि जर ती पास झाली ना तर ते काय म्हणतात, सँडल्स मी हेडवर घेऊन चालीन ते करीन. तू म्हणतेस तसं नाही झालं ना, तर तुला तेच करावं लागेल. ओके, चॅलेंज. कमळी, जर तू माझ्या ऋषीपासनं मला तोडण्याचा प्रयत्न करत असशील ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल.